नमस्कार मित्रांनो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही अंथरुणातून खाली पाय ठेवता आणि पहिल्याच पावलावर टाचेत अशी कळ येते की काही क्षण चालणं सुद्धा कठीण होतं किंवा दिवसभर काही वेळ बसून राहिल्यानंतर पुन्हा उठताना टाचेच्या खाली किंवा पायाच्या तळव्यामध्ये टोचल्यासारखी वेदना जाणवते आणि काही पावलं चालल्यानंतर ती वेदना थोडी कमी होते. जर तुमच्या सोबत असं वारंवार होत असेल तर हा त्रास फक्त थकव्यामुळे आहे असं समजून दुर्लक्ष करू नका. कारण अशा प्रकारची सकाळची किंवा बराच वेळ बसल्यानंतर जाणवणारी टाचदुखी प्लॅन्टर फॅस्टिस या समस्येशी संबंधित असू शकते. आणि विशेष म्हणजे या त्रासामध्ये काही साध्या गोष्टी आपल्या रोजच्या सवयींमध्ये बदलल्यामुळे आणि योग्य प्रकारचे व्यायाम केल्यामुळे आराम मिळण्यास मदत होऊ शकते. पण त्यासाठी आधी आपल्या टाचेच्या दुखण्यामागचं कारण समजून घेणं महत्वाचं आहे. चला अगदी सोप्या भाषेत हे समजून घेऊया. टाचेच्या खाली नेमकं काय होतं? आपल्या पायाच्या तळव्याच्या खाली प्लॅन्टर फॅसिया नावाचा मजबूत तंतुमय पट्टा असतो. हा पट्टा टाचेच्या हाडापासून पायाच्या पुढच्या भागाकडे जातो आणि चालताना आपल्या पायाला आधार देण्याचं काम करतो. पण सतत उभं राहणं, अचानक चालणं किंवा धावण्याचं प्रमाण वाढणं, जास्त वजन, चुकीची किंवा आधार नसलेली पादत्राणं, पायाच्या रचनेत काही बदल किंवा पायावर वारंवार पडणारा ताण यामुळे या भागावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे टाचेच्या आसपास वेदना आणि दाह निर्माण होऊ शकतो. यालाच सामान्य भाषेमध्ये प्लॅन्टर फॅस्टिस असं म्हटलं जातं. याची एक खास खूण म्हणजे सकाळच्या पहिल्या काही पावलांमध्ये वेदना जास्त जाणवते किंवा बराच वेळ बसल्यानंतर पुन्हा चालायला सुरुवात करताना टाच दुखणं. मात्र प्रत्येक टाचदुखीचं कारण प्लॅन्टर फॅस्टिस असेलच असं नाही. म्हणून वेदना खूप जास्त असतील, सतत राहत असतील किंवा वारंवार होत असतील तर योग्य तपासणी करून घेणं महत्वाचं आहे. आता पाहूया घरच्या घरी करता येणारे काही सोपे उपाय. सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट, व्यायाम करताना वेदना सहन करण्याच्या पलीकडे जाऊन ताण देऊ नका. हलका ताण जाणवणं ठीक आहे, पण तीव्र वेदना होत असतील तर व्यायाम थांबवा. पहिला व्यायाम, भिंतीच्या आधाराने काल्फ स्ट्रेच. सर्वप्रथम भिंतीसमोर उभं राहा. ज्या पायाला त्रास आहे तो पाय थोडा वेळ मागे आणि दुसरा पाय पुढे ठेवा. दोन्ही हात भिंतीवर ठेवा. आता शरीर हळूहळू भिंतीच्या दिशेने झुकवा. मागचा पाय शक्य तितका सरळ ठेवा आणि टाच जमिनीवरच राहू द्या. असं करताना पोटरीच्या स्नायूमध्ये आणि टाचेच्या आसपास हलका ताण जाणवेल. जिथपर्यंत आरामदायक वाटतं तिथपर्यंतच ताण द्या. सुमारे 15 ते 30 सेकंद ही स्थिती ठेवा. नंतर हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. असं काही वेळा करता येईल. पण लक्षात ठेवा, व्यायाम करताना वेदना वाढत असतील तर जबरदस्ती करू नका. दुसरा व्यायाम, पायाच्या तळव्याला सौम्य स्ट्रेच. यासाठी तुम्ही खुर्चीवर किंवा जमिनीवर आरामात बसू शकता. त्रास असलेला पाय दुसऱ्या पायावर ठेवा. आता हाताने पायांची बोटं अगदी हलक्या हाताने आपल्या दिशेने ओढा. यामुळे पायाच्या तळव्यांमध्ये सौम्य ताण जाणवू शकतो. काही सेकंद ही स्थिती ठेवा आणि नंतर सोडून द्या. हा व्यायाम करताना कुठलीही जबरदस्ती करू नका. तुमच्या शरीराला जेवढं सहज शक्य आहे तेवढाच ताण द्या. पण प्रत्येकाला स्ट्रेचिंगच उपयोगी पडेल असं नाही. काही लोकांना स्ट्रेचिंग केल्याने आराम मिळतो, तर काही वेळा पाय आधीच खूप दुखत असल्यामुळे जास्त ताण दिल्यास त्रास वाढू शकतो. अशा वेळी पायाला थोडा आराम देणं आणि सौम्य हालचाल करणं अधिक उपयोगी ठरू शकतं. पायाच्या तळव्याला हाताने अगदी हलक्या हाताने मसाज करू शकता किंवा थंड पाण्याची बाटली किंवा थंड रोलर पायाच्या तळव्याखाली हलक्या हाताने पुढे मागे फिरवू शकता. यामुळे काही लोकांना वेदना आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते. पण बर्फ थेट त्वचेवर बराच वेळ ठेवू नका. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुमचे शूज. तुम्ही दिवसभर कोणत्या प्रकारचे फुटवेअर वापरता याचा टाचदुखीवर परिणाम होऊ शकतो. खूप सपाट, कठीण किंवा पायाला पुरेसा आधार न देणारे फुटवेअर सतत वापरल्यामुळे पायावर ताण वाढू शकतो. त्यामुळे पायाला योग्य आधार आणि आराम देणारे फुटवेअर वापरण्याचा प्रयत्न करा. विशेषतः दिवसभर उभं राहावं लागत असेल किंवा जास्त चालावं लागत असेल तर ही गोष्ट दुर्लक्षित करू नका. वजन आणि रोजच्या हालचालींकडे लक्ष द्या. टाचांवर आपल्या शरीराचं संपूर्ण वजन येत असतं.
त्यामुळे वजन वाढलेलं असेल तर पायावरचा ताणही वाढू शकतो. त्याचबरोबर अचानक व्यायाम किंवा धावण्याचं प्रमाण वाढवण्यापेक्षा ते हळूहळू वाढवणं चांगलं. एकदम जास्त चालणं, धावणं किंवा बराच वेळ उभं राहणं सुरू केल्यामुळे पायाच्या तळव्यावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. आता व्हिटॅमिन डी बद्दल. अनेक वेळा टाचदुखी झाली की लोक लगेच व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम कमी असल्याचं गृहीत धरतात. पण प्रत्येक टाचदुखी मागे व्हिटॅमिन डी ची कमतरता असेलच असं नाही. जर तुम्हाला वारंवार स्नायू किंवा हाडांशी संबंधित त्रास होत असेल, इतर लक्षणं असतील किंवा डॉक्टरांना आवश्यक वाटत असेल तर रक्त तपासणी करून कारण शोधता येऊ शकतं. आणि रिपोर्टमध्ये कमतरता आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सप्लिमेंट घ्या. स्वतःहून मोठ्या डोसमध्ये व्हिटॅमिन डी घेणं योग्य नाही. युरिक ऍसिड बद्दलचा एक गैरसमज. टाच दुखली की काही जण लगेच म्हणतात युरिक ऍसिड वाढलं असेल, पण प्रत्येक टाचदुखीचं कारण युरिक ऍसिड नसतं. युरिक ऍसिड वाढल्यामुळे गट सारखी समस्या होऊ शकते आणि त्यामध्ये सांध्यामध्ये तीव्र वेदना, सूज, लालसरपणा किंवा गरमपणा जाणवू शकतो. पण फक्त टाच दुखते म्हणून युरिक ऍसिड वाढलं आहे असं ठरवता येत नाही. म्हणून स्वतःच डायग्नोसिस करण्यापेक्षा लक्षणं सतत राहत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आयुर्वेदिक औषधांबाबत एक महत्वाची सूचना. टाचदुखीसाठी काही आयुर्वेदिक औषधे किंवा सप्लिमेंट्स वापरण्याचा सल्ला इंटरनेटवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दिला जातो. पण कोणतंही औषध प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असं नाही. तुम्ही आधीपासून काही औषधे घेत असाल, गर्भवती असाल, इतर आजार असतील किंवा काही तपासण्यांचे रिपोर्ट्स ॲबनॉर्मल असतील तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून योगराज गुगळू, त्रिफळा किंवा इतर कोणतंही औषध स्वतःहून सुरू करू नका. पात्र डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेऊनच त्याचा वापर करा. आणि शेवटी सर्वात महत्वाचं, प्लॅन्टर फॅसिटिस किंवा इतर कारणांमुळे होणारी टाचदुखी एका दिवसात नाहीशी होईलच असं नाही. पण योग्य कारण समजून घेणं, पायाला योग्य आधार देणं, आवश्यक व्यायाम करणं आणि रोजच्या सवयींमध्ये योग्य बदल करणं यामुळे अनेकांना आराम मिळू शकतो. आणि जर वेदना खूप तीव्र असतील, चालताना पायावर वजन ठेवता येत नसेल, अचानक दुखापत झाली असेल, सूज किंवा लालसरपणा असेल किंवा समस्या सतत वाढत असेल तर घरगुती उपाय करत बसू नका. वैद्यकीय तपासणी करून घ्या. कारण शरीर आपल्याला वेदनेच्या माध्यमातून काहीतरी सांगत असतं. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेणं नेहमीच चांगलं ठरेल. तुमच्या टाचदुखीचा अनुभव कसा आहे? सकाळी उठताना जास्त दुखतं की दिवसभर चालल्यानंतर दुखतं? तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित तुमचा अनुभव वाचून अशाच त्रासातून जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला देखील स्वतःच्या समस्येकडे योग्य पद्धतीने पाहण्याची दिशा मिळेल. स्वतःची काळजी घ्या, कारण निरोगी पाय म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यातील मजबूत पायाभरणी. खबर लाईट हेल्थ चॅनल कडून आजच्यासाठी एवढंच. निरोगी राहा, जागरूक राहा आणि स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.